राजपूत समाजाच्या वतीने धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली। श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला। दक्षिण कसबा चौपाड येथील श्री बालाजी मंदिरात भगवान बालाजीच्या मूर्तीवर विधिवत कलर अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला। ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रंगाचा रंगगाडा परिसरातून मार्गस्थ झाला। या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत तसेच शिवसेना शिंदे गटचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अमोल बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उज्ज्वल दीक्षित, अमित पवार, मुकेश ठाकूर, दर्शन दुबे, वीरेंद्रसिंह बायस, धनराज दीक्षित, दिलीपसिंह हजारे, किरणसिंह चौहान, संग्रामसिंह चौहान, राहुल चंदले, विजय अवस्थी, महेश शुक्ला, भगतसिंह बायस, विशाल चंदले, रणजित चौहान, महेश सिंह बायस आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रंग, उत्साह आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा रंगोत्सव शांततेत आणि आनंदात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली। सर्वप्रथम सर्व नागरिकांना व समाज बांधवांना धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा। दर सालाप्रमाणे पारंपरिक अशी असलेली 150-200 वर्षाची परंपरा ह्या वर्षी देखील अखंडपणे समस्त राजपूत समाज व बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने आज धुलीवंदन निमित्त चौपाड बालाजी मंदिर येथील ग्रहण असल्यामुळे वल्ला रंग न करता सुक्या कलरने आमच्या भागाचे नगरसेवक अमोल बापू शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत साहेब यांच्या शुभ हस्ते व समस्त समाज बांधव नागरिकांच्या हस्ते रंगाचा रंग टाकून मिरवणुकीस प्रारंभ झाला। सुरुवातीला भजन आणि फाग म्हणण्याचा कार्यक्रम झाला। काल संध्याकाळी आम्ही पंचांची होळी जी पाणीवेद, चौपाळ, मंगळा तालीम याची प्रज्वलित केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे वर्षभरामध्ये आमच्या समाजामध्ये ज्यांचं दुःख निधन झालेलं आहे अशा लोकांना आम्ही घरी जाऊन त्यांना आंबीर गुलाल लावून अंगावर कलर टाकून आणि मिष्टान्नाने गोड खाऊ घालून त्यांना आमच्या उत्साहामध्ये आम्ही सहभागी करून घेतो आणि दुःखामधनं त्यांना विसरून त्या आनंदामध्ये रंगामध्ये न्हावून निघावं अशी समाज बांधवाची इच्छा असते। आज हा कार्यक्रम आता इथून बालाजी मंदिर चौपाड, पंजाब तालीम, बाळीवेस मार्गे चाटेकल्ली बालाजी मंदिर येथे तिथे फागचा कार्यक्रम होऊन पुनश्च मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवीपेठ मार्गे बालाजी मंदिर चौपाड येथे विसर्जित होणार आहे।